चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी त्रिशला मानकर @पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते। नागपूरमध्ये 10वीच्या परीक्षा दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे। परीक्षेच्या काळातच शाळेत शिक्षकावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे। उपस्थितीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूरमधील किंतवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 10वीची लेखी परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला। मराठी विषयाचे शिक्षक समीर अहमद यांच्यावर शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। उपस्थिती नोंदवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला असं म्हटलं जाते। या हल्ल्यात समीर अहमद यांच्या डोक्याला मार लागला असून ते जखमी झाले आहेत। त्यांना तात्काळ इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आज घटना ये ऐसी हुई कि सुबह जब अभी बोर्ड की परीक्षा चालू है, बच्चों के एग्जामिनेशन चालू है, उस वक्त में ये जब टीचर अपना उपस्थिति रजिस्टर पर सिग्नेचर करने के लिए गया तो ये वहां पर मौजूद मुख्य अध्यापक मजीद पठान और मुंतजिम खान शिक्षक, इन दोनों ने मिलके सगीर अहमद को काफी पिटाई की और उपस्थिति रजिस्टर पर दस्तखत करने से इनकार किया। शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। काही बाहेरील व्यक्तींनी कॅबिनमध्ये घुसून गोंधळ घातल्याचे त्यांनी सांगितले। शाळा प्रशासनाचा या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे। आज वो सुबह मेरे से 9 बजे मुलाकात करने के बाद स्कूल गए और मुझे 10:30 11 बजे के आसपास में स्कूल से कॉल आया कि आपके भाई के ऊपर जानलेवा हमला हुआ है। तो वो जो हमला हुआ है वो कुछ उनकी इंटरनल कुछ उन्होंने लेटर उटर दिया था उसके लिए, और मेन जो इनका मेरे को ऐसा जो पिछले 2 साल से मैं देख रहा हूँ, इनका जो मैनेजमेंट और जो स्कूल की जो बाहर की आमदनी थी जो करीबन 3 लाख रुपए महीने की थी, वो आमदनी बंद होने की वजह से ये लोग सब अंदर से बिलबिलाए हुए हैं। घटनेनंतर शाळा परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि यात सहभागी असलेल्यांचा शोध घेतला जात आहे।